एकीकडे आपण राज्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे अशा सतत बातम्या ऐकत असतो। मात्र राज्यातील 4,500 शेतकऱ्यांच्या जीवनात सध्या आनंदी आनंद पसरलाय आणि ही किमया केली आहे शेतकरी परिवारातल्याच 5 सुशिक्षित युवकांनी। शेतकरी अडचणीत, शेतकरी त्रस्त, शेतकरी कर्जबाजारी आणि अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अनेक गोष्टी, बातम्या, घटना आपल्याला ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात। पण जर मी तुम्हाला सांगितलं की पुणे जिल्ह्यात हजारो असे शेतकरी आहे ज्यांनी एकत्रित म्हणजे ग्रुप फार्मिंग केल्यामुळे त्यांचं नैराश्य जीवनाचा कायापालट झाला आहे, सुजलाम सुफलाम जीवन झालं आहे। फक्त इतकंच नाही, या शेतकऱ्यांनी गेल्या एका वर्षात 100 कोटी रुपयाची उलाढाल सुद्धा केली आहे। विश्वास नाही बसत ना? तर चला बघूया हा रिपोर्ट। MBA ग्रॅज्युएट असलेले हे 5 युवक वेगवेगळ्या ॲग्रो कंपनीत काम करत होते। शेतकऱ्यांचा फायदा व्हावा या एका उद्देशाने या 5 युवकांनी 2010 मध्ये पार्टनरशिपमध्ये श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली। सुरुवातीला 2010 साली स्वामी समर्थ शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून आम्ही 5 MBA झालेली मुलं आहेत, शेतकऱ्याची मुलं वेगवेगळ्या भागातून आम्ही आमच्या उत्पादित मालाला थेट बाजारपेठ मिळावी या उद्देशाने एकत्र येऊन एक शेतमाल विक्रीची एक थेट यंत्रणा उभी केली। सुरुवातीच्या काळात 2010 ते 12-13 पर्यंत 2-3 वर्षात आम्ही स्वतःच्या शेतकऱ्यांचा किंवा स्वतःच्या गटातला माल विक्री करण्याची व्यवस्था उभी केली आणि 2013 पासून थोडं शासनाच्या मदतीने, पणन मंडळ आणि कृषी विभागाच्या मदतीने आम्ही इतर गटांच्या सहाय्याने वेगवेगळ्या सोसायटीमध्ये वेगवेगळ्या जागावरती थेट विक्रीचे मॉडेल उभे केले। शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवला तर शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांचाही फायदा होईल या उद्देशातून शेतकरी गटशेती आणि विक्री यांची संकल्पना तयार झाली। पण खऱ्या अर्थानं शेतकरी गटातून फळभाज्या उगवणे आणि ती थेट ग्राहकांना आठवडी बाजारात जाऊन विकणे हे अस्तित्वात यायला 2014 साल उजडावं लागलं। 2014 साली आमच्या लक्षात आलं की गटांना किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांना विक्री करणं किंवा तिथं जाऊन फक्त एका गटाने विक्री करणं थोडंसं फिजिबल नाही, म्हणून अशा सगळ्या गटांना एकत्रित घेऊन 29 जून 2014ला कोथरूड गांधी भवन या ठिकाणी मी शेतकरी आठवडी बाजार संकल्पनेची सुरुवात केली, ज्यामध्ये पुणे शहराच्या आजूबाजूचे जे वेगवेगळे गावं आहेत त्या गावातील वेगवेगळ्या गटांना घेऊन, वेगवेगळ्या मुलांना घेऊन आम्ही आठवडी बाजाराचं मॉडेल उभं केलं आणि दिवसेंदिवस त्याच्यात डेव्हलपमेंट होत आज अखेर आमचे पुणे आणि मुंबई शहरामध्ये 24 आठवडी बाजार आहेत। आज 6 वर्षानंतर श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि 4,500 शेतकरी मिळून शेतमालाचं तब्बल 100 कोटी रुपये इतकं वार्षिक उत्पन्न घेतात। 70 गावातले 4,500 शेतकरी आणि शेतकऱ्यांचा शेतमाल प्रत्येक गावातून विकत घेऊन मुंबई आणि पुणे शहरात आठवड्यातून 4 वेळा आठवडी बाजाराचं आयोजन करून लाखो ग्राहकांना योग्य दरात फळभाज्या उपलब्ध करून देतात। या नव्या सिस्टीमचे बरेच फायदे आहेत। शेतकरी त्यांचा शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे विकतच नाही। नेटकं आयोजन असल्यानं शेतातून फळबाजारात न्यावा लागत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे ट्रान्सपोर्टचे पैसेही वाचतात। मार्केटला जर खर्च वजा जाता जर 10,000 मिळत असेल तर यांच्याकडून 20,000 रुपये म्हणजे डबल रकमेने आम्हाला फायदा व्हायला लागला आणि रोजच्या रोज रोखीने पैसे मिळाल्यामुळे आमचा आर्थिक परिस्थिती सुधारली। मार्केटला माल नेऊन विकत होतो तर कधी कधी गिराईक माझा उधार माल घेऊन जायचं, परत तोंड दाखवत नव्हतं आणि त्यातमध्ये माझं 500 रुपयाचं नुकसान पण होत होतं आणि त्याच्यानंतर मला हे स्वामी समर्थ उत्पादक ज्या यांच्या गटाने मला हे केल्यामुळं मी त्यांना 6 वर्षापासून माझा माल पुरवला। भाज्यांचं सॉर्टिंग आणि ग्रेडिंग शेतातच होतं, म्हणून ट्रान्सपोर्टेशनमध्ये जास्तीचं वजन होत नाही। शेतमाल हा क्रेटमध्ये भरल्यामुळे भाज्या शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवतात। अशा सिस्टीममुळे 35% शेतकऱ्यांचं नुकसान थांबलं आणि शेतकऱ्यांना कमिशन द्यावं लागलं नाही। परिणामी फळभाज्या त्याच दिवशी ग्राहकांना मिळतायत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचाही आणि ग्राहकांचाही फायदा होतोय। इथं आलं का डायरेक्ट शेतकऱ्यांशी आपल्याकडे डायरेक्ट भाजीपाला मिळतो, त्यामुळे त्यांना पण 4 पैसे सुटतात आणि बाकीकडे त्यांना खूप प्रॉब्लेम येतो आणि आम्हाला पण चांगली भाजी भेटते इथं आणि स्वस्त भेटते। या नव्या सिस्टीममुळे शेतकऱ्यांचं जीवनमान बदललं।
शेतीला लागणारे खत बियाणं आणि इतर खर्चासाठी स्वतः कंपनीच शेतकऱ्यांना बिनव्याजी भांडवल उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कर्ज घ्यावं लागत नाही. कोणाचं नगदी पीक केव्हा लावायचं याची पूर्वकल्पना सुद्धा शेतकऱ्यांना आधीच दिली जाते. यामुळे 365 दिवस फळभाज्यांचं उत्पादन सर्रास सुरू राहतं. आम्ही बाजार समितीत जे शेतकरी देतात त्यांना आडत लागती वगैरे वगैरे, कुठे हमाली लागती, तो त्यांचा खर्च कमी होतोय. त्यामुळे त्यांना माल आम्हाला द्यायला परवडतो. आणि आमचा बाजार आम्ही माल घेताना आम्हाला आडत वगैरे लागती. समजा एखाद्या व्यापाऱ्याला ती आडत हमाली ते एक मधली चेन संपूर्ण जाते. प्रत्येक शेतकऱ्याचं 5 लाखाचं इन्शुरन्स हे सुद्धा कंपनीच देते. अकस्मात ॲक्सिडेंटमध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा कंपनीवरतीच येते. या 5 युवकांच्या या कामगिरीचं दस्तूर खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये भरभरून कौतुकही केलंय.